हॅलो 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 द रे द र. अ र द. ऐका कार्यक्रमाला खूप मजा आली आहे पण आपले आयोजक आहेत ते मला दिसत नाहीत. या कार्यक्रमाचे आयोजक मधुकर कडू साहेब कुठे असतील त्यांनी इकडे यायचं आहे. हॅलो 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 मधुकर कडूंच्या बद्दल मला विशेष करून चांगलं बोलायचं आहे. असं एक एकटा माणूस जो कार्यक्रम एवढा मोठा राबवतो, कोणी असो नसो, पूर्ण प्रोग्राम टोटल प्रोग्राम लाईव्ह ठेवून लोक घरच्या घरी बघत असतात. आपल्याला वाटतं इथं कोणी दिसत नाही पण आता कितीतरी लोक हा कार्यक्रम बघत असतात. त्याच्यामुळे त्यांचं फक्त काय की लोकांनी कार्यक्रम बघावा, माझ्या इथे कोणी असो नसो, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा एक प्रकार मगाशी झाला तो त्या प्रकारामुळे त्यांना तो जरा बाईंचं थोडं बोलणं खटकलं असं मला कळतंय. की ते इथे आले एक ड्रिंक ते रिक्वेस्ट करायला लागले ज्योतीला. एक बाई आहे त्यांना ते नसेल आवडलं ती गोष्ट पण त्यांचा तो हेतू नव्हता असं ते सांगतात. मी धनेशकडे पण गेलो होतो, मी तुमच्याकडे म्हणजे माळींकडे पण मी आलो होतो. बाईंकडे मी काय बाईंना काय काय तो काय ड्रिंक घ्यायला सांगणार आहे काय, मजा म्हणून मी आलो होतो. पण ते बाई बोलले तुम्ही की त्यांना असं मला हे हे आमचं सगळं ते आता तुम्ही बोललात पण त्यांना ते जरा खटकलं म्हणजे तशा बोलण्याने. त्या गोष्टीचं काय झालं त्यांना की मी कार्यक्रम राबवतो लोकांसाठी करतो, मी इथे कोणी असो नसो, का मी कलाकारांना संधी देत नाही का. मी कलाकारांना संधी देतोच ना, म्हणजे मी काय कलाकारांच्या बद्दल काय वाईट कधी चिंतत नाही, मी कधी त्यांना वाईट बोलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांना वाटलं त्यांनी आता मी म्हणतो त्यांना रिक्वेस्ट करतो तुम्ही इकडे कार्यक्रमासाठी इकडे कार्यक्रमाला यायला पाहिजे. तुम्ही आता राहू नका तिकडे बसून, कारण हा कार्यक्रम जो आहे तो तुम्ही ठेवलेला आहे तर तुम्ही तर असले पाहिजेत या ठिकाणी हजर असले पाहिजेत. मग त्या कार्यक्रमाला मजा कशी येणार सांगा. ठीक आहे तुम्ही चांगला कार्यक्रम आयोजित करता, हा देव वल्डेश्वर तुम्हाला चांगलं तुमच्याकडे तुम्हाला तुमचं लक्ष त्या देवाचं लक्ष तुमच्यावर आहे. तुमची भरभराट हो, आमच्या कलावंतांना असं वाटतं का तुमची प्रगती होत राहो. हां पण तुम्ही आता का राग धरू नका हां आणि तुम्ही इकडे या. कारण कार्यक्रमाला काय बघा कार्यक्रम लोक बघतात पण तुमचा तुम्ही आयोजक तुम्ही असायला पाहिजेत. आता ऐका बाई ज्यावेळेस गात होत्या मॅडम आमच्या बाई मी गाणं गायलं होतं. हॅलो तुझी बघून काय गोरी 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 उद्या मोका है मस्त मोका है उद्या रविवारी खाडी किनारी उद्या संध्याकाळी त्या खाडी किनारी मला भेटाया येशील काय. मी म्हटलं होतं मी कुणालाही सांगणार नाही, म्हणजे आपण भेटू आणि भेटू मी कुणाला सांगणार नाही. मला पप्पी देशील का मी कुणाला सांगणार नाही. एका प्रियकराचा विषय मी मांडला होता. बाई म्हणतात बाईने म्हटलेलं आहे खूप काय गोळ्या बिळ्या खातो की काय या बुवाच उठत नाही काय बाई. अहो बाईचं एक सांगू का,
40 वर्ष झाली ना एकदा तर बाईला काय हे नाही, पण पुरुष 65 होऊ दे 70 होऊ दे तरी तो लग्न करू शकतो. त्याला जर मुलासाठी बायको करायची असेल तो बघा तो लग्न करून त्याला मुलंही होऊ शकतं त्या बाईपासून. तर बायानो तुम्ही असा विचार करू नका, चुकीचं आहे. गोळ्या खायची गरज या मर्दाला लागत नाही. तुम्ही असं काय करता. छोटीशी कटिंग तुम्हाला देतोय. सारे बघतात तुला ग पोरी, का ग मलाच बघायची चोरी. आमच्या दोन्ही कवी लक्ष द्यायचं, शब्दरचना दोन्ही कवी नाही, एकाला नाही. बसा. सारे बघतात तुला तुला ग पोरी, का ग मलाच बघायची चोरी. लग्न करायची माझी तयारी, लग्न करायची माझी तयारी. नाही मुळीच मी ब्रह्मचारी. काय नाही मुळीच मी ब्रह्मचारी. काय सांगतेस उठत नाही, काय सांगतेस उठत नाही. हलवून पाहिलास काय, काय सांगतेस उठत नाही. हलवून पाहिलास काय. केस त्याची मुंडी धरून उठव, केस धरून उठव. तुला काही बोलणार नाही. तुला तू उठून हलवून असा हलवला का, हलवून पाहिलास का, अशी कशी डायरेक्ट बोलतेस. माळी बुवाचं उठत नाही. अरे असं कसं, चुकीचं बोलू नका बाई. तुम्ही अजून काय गायलं माहितीये का. दोन पोपटांच्या मुंड्याच मी मोडून टाकीन मोडून. अगं ज्योती त्याचं नको मला सांगू, माझं सांगतोय. अगं ज्योती तुला 100 वेळा विचार करावा लागेल. अगं ज्योती तुला 100 वेळा विचार करावा लागेल. मुंडी मोडायची असेल ना तर पोपट हातात धरावा लागेल. समजतीस. त्याची मुंडी बाई. जास्त नाही वाजवायचं एकदम. बाईचं आपण ऐकलंय. धनेशनी गायलं. अय अ बाई घातली ती छान आतमध्ये दोन. काय गोष्ट नाजूक अंगाची. मला ती चाल त्यांची थोडी वेगळी आहे, पण मला माहिती ती चाल. तुझी आतमध्ये घातलीस तू सांग कुठल्या रंगाची. वा. ऐ ऐ तुला विचारलं त्यांनी. हॅलो. हे पोरी. हॅलो हॅलो पोरी, मला माहित आहे तुझ्या आईच्या जोडीला म्हातारा नको होता, पण मला एक सांगायचं आहे, आपल्या दोघांच्या मध्ये हिचा बिस्तारा नको होता. आयुष्य गेलं माझं, आयुष्य गेलं.
तुम्हाला विचारलं धनेशनी, काय विचारलं? घातली तू छान आतमध्ये दोन गोष्ट नाजूक अंगाची, तुझी आतमध्ये घातलीस तू सांग कुठल्या रंगाची. ए पण धनेश, हे तू विचारायला पाहिजे होतं. धनेश, तू हे विचारायला नको होतं. हे बघ, हे ज्योती त्यांनी विचारलं, मला पण जरा हे वाटलं, असं विचारायचं नसतं. हे बघ, गुपित गोष्ट दोन ढ्यांगांची. गुपित गोष्ट दोन ढ्यांगांची. ए पोरा तुला काय सांगायची? ए बघ ना, गुपित गोष्ट दोन, आता माप आहे ना दोन ढ्यांगांची, ते आता घालशील तेव्हा ढ्यांगात ना घालशील ना. गुपित गोष्ट दोन ढ्यांगांची. ए गुपित गोष्ट दोन ढ्यांगाची, तुला काय सांगायची? तिने तुला काय सांगायची? फक्त मलाच माहित हाय, फक्त मलाच माहित हाय तिची काळ्या रंगाची. अरे मलाच माहित हाय तिची काळ्या रंगाची, मलाच माहित हाय तिची काळ्या रंगाची. बाई, तुम्ही एक शब्द बोललात, मला खटकला. भगवान शंकर सब कुछ अच्छा, भगवान शंकर की कृपा से सब कुछ अच्छा चल रहा है, मगर मेरे अगल बगल वाला मुझ पे क्यों जल रहा है? अगल बगल में इकडे तिकडे मी आहे ना. पण एक सांगू का, सबका भला किया है, सबका भला किया है मैंने, जो भी मेरे पास आया है. खरं सांगतो, कधी कोणावर वाईट जळलो नाही मी कधी. सबका भला किया है मैंने, जो भी मेरे पास आया है, मैं तुझ पर क्यों जलूं, मैं तुझ पर क्यों जलूं? अरे मैंने तो तेरा भी मुकद्दर बनाया है. मान्य कर तू का नाही? मी जाणार नाही, लक्षात ठेव. म्हणून तुला सांगतो, गुपित गोष्ट दोन ढ्यांगाची. अरे तुला काय सांगायची धनेश? तुला काय सांगायची? फक्त मलाच माहित हाय, मलाच माहित हाय तिची आतली काळ्या रंगाची. तिची आतली काळ्या ऐका, लई दिसाचा हट माझा पुरवा हो, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. तिचा पण भला केलाय, ती काय सांगेल? हा हो, नाखवा बोटी बिरवल का वाट माझी फक्त रिक्षावाला रेशमा सोनानी गायली गाणी. आणि आता हे गाणं गाजतंय ना ट्रेंडिंगला, हे गाणं इंस्टाला. लई दिसाचा हट माझा पुरवा हो, तुमच्या सोनीला कोकण दाखवा, रेशमा सोनी गाणं. हे मी लिहिलेलं गाणं आहे, सगळ्यांना माहित नसेल तर सांगतो. नाखवा 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 नाखवा. पाहुणा मी नवा,
एका गावात जातोय माझ्यासारखा माणूस आणि त्या माणसाला ती एक लेडीज एक बाई बघते न लांबूनच हाक मारते, अरे अरे माळी इकडे, अरे वे सगुणा तू इकडे कशी? अरे मी या गावातच आहे ना दादा. होय का, असं का? ये माझा घर बघ, माझा बंगला बघ, त्रिकोणी आहे का चौकोनी माझा बंगला बघ, किती बंगल्याच्या पुढे गावात आहे बघ. ती सांगते हो ना हिरवळ. आता कसली गवता निघाली मारी माहितीये तुला? गवता नुसता बसाची खोटी मऊ 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 मऊ. मग त्याला काय माहितीये का, त्याला एक प्रॉब्लेम असतो, त्याला प्रॉब्लेम असतो बरं का, त्याला एवढा असा प्रॉब्लेम. आता हिचं घर कधी बघू, त्याला काय काय प्रॉब्लेम सांगतो. मीनावा मीनावा पाहुणा मीनावा, बाई सगळंच तुमचं झाकवा हो, फक्त लघवीची जागा दाखवा. झाकवा हो, लघवीची जागा दाखवा. फक्त लघवीची जागा दाखवा. दाखवू नका तो वरचा माळा, दाखवू नका वरचा माळा, दाखवू नका तो वरचा माळा, आणि बेडरूमला पण लावून घ्या टाळा. बेडरूमला पण लावून घ्या टाळा. बेडरूमला पण लावून घ्या टाळा. दाखवू नका वरचा माळा, आणि खालच्या खोलीचा लावून घ्या टाळा. खालच्या खोलीचा लावून घ्या टाळा. जिथं हवं तिथं मला झोपवा, जिथं हवं तिथं मला झोपवा. लघवीची जागा सस्त्या भावात माल हा लुटलेला आहे, सीलबंद नाही डब्बा खालून फुटलेला आहे. अहो तुमचं आणि माझं जुळायचं आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे, तुम्हाला जे काही बोलायचं आहे. माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची शिकवा हो फक्त लघवीची. लघवीची जागा. हेलो हेलो, दिखने में खूबसूरत है मगर पास लेने के काबिल नहीं. दिखने में खूबसूरत है मगर पास लेने के काबिल नहीं. अरे इसका घड़ा पहले से फूटा हुआ है. बाबा हाऊस झाली माझी हाऊस. आलो रोज रेकॉर्डिंग मध्ये.
हे शॉक काय मारता इथं इथं बघ या स्टील स्टील आहे ना याला लोखंड याला माझा पाय लागला का शॉक येतो जोपर्यंत कशाला पण लागू दे पाय आता इथं मला शॉक काय लागला तर इथे स्टीलची पट्टी आहे स्टीलच्या पट्टीला जरा टच झालो का लगेच शॉक लागतो नाही ते तोंडाशी गेली माईक ना तर शॉक लागतो बरं का हे पहिल्यांदा असा प्रकार झाला काय सांगतो हा एकनाथ माळी ओय सुसू करायची आली हो पाळी मी विचारतोय पुरुष एका बाजूला जातात आणि बाया एका बाजूला जातात लग्नाचं जरी असलं तरी टॉयलेटच असेल तरी दबाव सुधारायची पद्धत त्या काळामध्ये होती मग एवढाच विषय माझा आहे लघवीची जागा दाखवा म्हणजे लघवी मी कुठं करू हे मला बोलायचं आहे माझ्या गाण्यामध्ये कधी नुसतं नाव नाही माझं माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये अर्थ असतो तर तुम्ही काय समजता लघवीची जागा म्हणजे काय तुमची नाही बघत मी जागा लघवीची म्हणजे तुम्ही कुठं करता ती नाही जागा मी बघत कळलं का काय सांगतोय हा एकनाथ माळी सुसू करायची आली हो बाई माझ्या डोक्याचं टेन्शन हटवा माझ्या डोक्याचं टेन्शन हटवा हो फक्त लघवीची जागा कडू साहेब तुम्ही इथं पाहिजे होते कडू साहेब कुठे असेल तिथे या लगेच बोलतो कडू साहेब पिचकारी उडवा या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या ज्योती मॅडम बोलताय मला मधुकर कडूची पिचकारी चालेल तुमची नको आता इथं पाहिजे होते कडू साहेब पिचकारी उडवा हो या ज्योतीला वरून खालून ज्योतीला रंगवा मी वाईट बोलणार नाही पिचकारी आता होळी येऊन ठेपली आहे 8 दिवसावर कडू साहेब पिचकारी उडवा हो कडू साहेब पिचकारी उडवा अशी गाणी आपल्या नांदेडला कडू साहेब पिचकारी उडवा हो वरून खालून ज्योतीला भिजवा कडू साहेब उडवा हो ज्योतीला भिजवा झिपऱ्या धरून कमरेत वाकवा हो पाठी मागून ज्योतीला मागवा पाठी मागून ज्योतीला मागवा वाकवा आता बाई तुम्ही का मी त्यांना बोलवून घेतो कार्यक्रम कितपत करायचा आहे आम्हाला तो सांगा
हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी सादर करत आहे. चला जाता है दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता. दिवा पाटलांचं गीत आपण गायलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत सुद्धा पाहिजे याकरिता मी गीत गात आहे. जराशी एक मुकडा एक अंतरा फक्त गाता आणि बाईना माहिती देणार आहे मी. चला जाता है दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता. हुआ न पहले और आइंदा हो नहीं सकता. कौम पे इस तरह से कोई भी शहीदा हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा शिवाजी पैदा हो नहीं सकता. महाराष्ट्राचे हॅलो महाराष्ट्राचे दैवत आपण म्हणतोय बोलतोय का हॅलो हिंदुत्वाचं रक्षण करून हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा. ज्याने सुखात ठेवली प्रजा. असा एकच राजा शिवाजी माझा. असा एकच राजा शिवाजी माझा. त्याचीच करावी पूजा. 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 महाराष्ट्राची पुण्याई मोठी. या महाराष्ट्राची पुण्याई मोठी. जन्मस आला जिजाई पोटी. जन्मस येऊन उद्धार केला. जन्मस येऊन उद्धार केला. मराठी माणसा तुझा. अरे मराठी माणसा तुझा. असा एकच राजा. असा एकच राजा शिवाजी माझा. त्याचीच शिवाजी राजा. त्याचीच करावं पूजा. असा एकच राजा शिवाजी राजा. त्याचीच करावं पूजा. असा एकच राजा शिवाजी राजा. त्याचीच करावं पूजा. शत्रूवरती करून हल्ले. शत्रूंवरती करून हल्ले. करून हल्ले जिंकिले किल्ले. करून हल्ले जिंकिले किल्ले. करून हल्ले जिंकिले किल्ले. रयतेच्या या रक्षणासाठी. रयतेच्या या रक्षणासाठी तैनात ठेवल्या फौजा. त्यांनी तैनात ठेवल्या फौजा.
अरे असा एकच राजा, असा एकच राजा शिवाजी माझा, त्याचीच करावी पूजा. ऐका, एकनाथा मी विसरू कसे, एकनाथा मी विसरू कसे, महाराष्ट्राचे दैवत असे, होऊन नम्र चरणावरती, हे होऊन नम्र चरणावरती, सद्भावाने भजा त्याला, सद्भावाने भजा. असा एकच राजा शिवाजी माझा, असा एकच राजा शिवाजी माझा, करावी पूजा. शिवाजी राजा